गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे ना थोडीशी पाण्याची आमच्या इकडं टंचाई आहे, कारण 2 दिवस झालं मध्ये पाणी आलं नव्हतं. तर इकडं चाललेलं आहे कपडे धुणं, म्हणजे जे पुसायचे कपडे असतात ना आपले, फरशी वगैरे पुसायची. म्हणजे माझे मेन कपडे वगैरे धुवून झाले होते, पण पाणी होतं थोडंसं, कपडे पिळलेले वगैरे. तर म्हटलं यामध्ये आपले पुसायचे जे पाय पुसण्या आहेत ते होईल, कारण असंच करायला लागायला लागले. आता उन्हाळा आहे, पाणी कमी झालेलं आहे, तर प्रत्येक ठिकाणीच असेल बघा असं. तर जे पाणी आपण पहिलं फेकून देत होतो त्या पाण्यामध्ये आता होईल तितकं जी म्हणाल तरी म्हणजे पुसायचे वगैरे कपडे धुवून घेत असते मी. तर तसंच करायला लागले आता सध्या, कारण आमच्या इकडं खूप पाण्याची टंचाई झालेली आहे. आणि घरामध्ये म्हणाल तर पाणी कशाला लागत नाही ना. बऱ्याच गोष्टी आहेत की जी कुठलंच कामाचं बिगर पाण्याशिवाय होत नाही आहे. तर कपडे माझी धुवून घेतली होती मी, सकाळी झाली होती कपडे. तर आता ते हडकलेले असतील, पण हे पुसलेले कपडे ती राहिली होती, आणि कृष्णाची बनेल आणि पॅन्ट होती फक्त. तर तेवढं मात्र राहिलं होतं, ते धुवून घेतलं. आणि त्यामध्ये जे पुसायचे कपडे असतात ते घेतलेलं आहे धुवून मी. आणि ऊन म्हणाल तर बापरे बाप, नको विचारायलाच नको. आता फक्त सकाळचं 10चा टाईम झाला असेल, एवढं ऊन असं वाटतं की कितीच ऊन पडत आहे. हे बाहेर जरी बघितलं ना तरी असं फिरल्यासारखं गरगरल्यासारखं होत आहे, माहिती का. जे बाहेर काम करतात त्यांचे तर खरंच, जे शेतामध्ये काम करतात त्यांचं खरंच हे करायसारखं आहे. एवढं उन्हामध्ये कामं करतात ते. तर ना असं बाहेर जरी बघितलं तर असं वाटतं की कितीकच ऊन आहे, कसं असंच गरगरल्यासारखं होत आहे मला तर ना बाहेर बघितलं कीच. तर चला असं होय, आता काय करणार ना. यावर्षी खूपच पाऊस कमी पडला, त्यामुळं मला तर वाटतं यावर्षी ना खूपच जास्त थंडी पण अजिबात पडली नाही, पाऊसही खूपच कमी झाला आहे. त्यामुळं ऊन जास्त पडलेलं आहे. आणि या महिन्यामध्ये असं वाटलंच नाही, जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळा, असं वाटतं की उन्हाळा चालू झाला की काय, ही दशा चालू झालेली आहे. पाहू शकता बाहेरचं वातावरण म्हणाल तर एकदम असं कुठंच हिरवंगार तर असं काही दिसत नाही आहे. जे मोठी मोठी झाडं आहेत ते थोडंसं हिरवीगार दिसत आहेत. आणि आमच्याकडे गेली होती लाईट, तर फायनली झालेली आहे. तर इथं कसं आहे ना, थोडासा दरवाजा वगैरे थोडासा असं ढकलून वगैरे घेतला तर अंधार पडतो, पण जर उघडलेला असला तर बरोबर उजेड येतो. तर म्हटलं जी बघा सकाळची कपडे धुतली होती मी, तर ती हडकलेली आहेत. तर म्हणलं लगेच ठेवून दिलेली बरी जागची जागेला ना, नाहीतर मग ते काय होतं ना, दिवसभर गोंधळ होतो त्याचा, इकडे टाक तिकडे टाक. तर त्यामुळे काढून आणली की लगेच घडी काढून जागची जागेला ठेवून दिली ना, तर ते बरं पडतं आपल्यालाही. आणि तेवढंच काम म्हणजे हातात घेतलेलं ते लगेच काम आपलं होऊन जातं. नाहीतर मग नंतर खूप गोंधळ होतो त्याचा. आपण ते तशीच ठेवायची आणि मग नंतर इथं पड तिथं पड, त्याचा काही उपयोग होत नाही. करायचं तर शेवटी आपल्यालाच असतं, पण माझं मग तसं नसतं. मी कुठलंही काम धरलं की ते लगेच जागच्या जागेला त्याचं ठेवण्याचं काम करत असते, कारण मग ते खूप गोंधळ होतो. मुलंही वाढवून ठेवतात, मग कुठलं काही काढायचं म्हणलं की ते एकतर सापडत नाही, त्यांना सापडत नाही, आपल्याला सापडत नाही. आपल्या हातानं जर आपण ठेवून दिलेलं असतं तर त्यांनी काही मुलांनी मागितलं आपल्याला की आपण पटकन देतो. आणि जे आपले म्हणजे जे रोजचे वापरायचे कपडे आहेत ते वरच ठेवत असते मी, ते नाही ठेवत कुठे. पण ते जिथं आपण ज्या ठिकाणी कुठेही ठेवत असाल तुम्ही, त्या ठिकाणी ठेवले ना की मग पटकन असे व्यवस्थित सापडतात. कुठलंही काय म्हणजे असं पसारा सैरवैर न होता. तर तेच चाललेलं आहे माझं. घरातली कामं म्हणाल तर अजिबात उरकत नाही आहेत. आणि आता जायचं आहे मला लाडूला घेण्यासाठी जायचं आहे, कारण लाडूचा क्लास सुटायचा वेळ झालेला आहे. तर तीच घाई आहे माझी. आणि आज पाणीही येणार आहे, सकाळी सांगितलेलं आहे की आज पाणी येणार आहे म्हणून. तर पाहूया आता, सकाळी दिवसभर येतं, दिवसभर आलं तर काय वाटत नाही, म्हणजे सकाळचं तरी यायला पाहिजे. कधी कधी काय होतं ना, संध्याकाळचं येतं, संध्याकाळी आलं की मग खूपच लेट होतं ते, आणि उशीर झाला. मी कसं संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा टाईम असतो, भांडी वगैरे घासायचा टाईम असतो, आणि त्या पाण्याचा टाईम असतो, ते सगळं एकच होतं. सकाळी जर आलं तर कसं हे घरी असतात, मुलं घरी असतात, जरी आपण स्वयंपाक वगैरे करायला तर ह्यांची हे भरतात, पण ते होत नाही. संध्याकाळी मग हे कामावरून आलेले असतात, मग सगळ्यांची चिडचिड होते. ते म्हणतात तू भर, ते म्हणतात तू भर. आपला संध्याकाळी परत स्वयंपाकाचा टाईम असतो, पण सकाळी सगळे फ्रेश असतात, त्यामुळे सगळी मदतीला तयार असतात की नाही आम्ही भरतो, तू तुझं कर म्हणून. तर चला असो, येईल तेव्हा येईल. पण आता सध्या मात्र भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत, मांडणीला लगेच लावून घ्यावं. म्हणजे पुन्हा तिला घेऊन आलं ना की ऊन लागत आहे बाहेर, तर तिला घेऊन आलं ना की मग मलाही काय करावंशी वाटत नाही. थोडंसं क्लास शाळा दोन्हीही लांब आहे, तर त्यामुळं न्यायला आणायला मला जायला लागतं. एकटी येते ती, पण मला नाही बरोबर वाटत ते. मग मी जात असते घ्यायला तिला, किंवा हे घरी असतील तर हे जातात, पण आज हेही घरी नाहीत, तर त्यामुळं मला जायचं आहे.
आणि कृष्णाला पाठवायला मी पाठवू शकते कृष्णाला, पण कृष्ण आणि ही घरी येईपर्यंत दोघं तिथून जे शाळापासून जे भांडणं क्लासपासून जे भांडणं चालू करतात तर घरी येईपर्यंत, मग घरी आलं की परत ते चालू होतं. मम्मी भैयानं असं केलं, मम्मी भैयानं तसं केलं, भैयानं मारलं, भैयाने दप्तर नाही घेतलं. त्यापेक्षा वाटतं नको नको कृष्ण आणि नको कोणी, ते आपणच गेलेलं परवडतं. कारण बहीण भाऊ म्हणल्यावरती हे चालं. आणि आता कृष्णाला कसं सुट्ट्या लागल्या आहेत तर कृष्णा मात्र निवांत आहे आता सध्या, क्लास वगैरे लावेपर्यंत. आणखी काय क्लास चालू झालेले नाही तर बघू आता काय होतं. तर चला, झालेलं आहेत माझी कामं. आपल्याला आहे ना खाली जायचं आहे, वाढदिवस आहे मुलीचा आहे काय, तर तिथं वाढदिवसाला जायचं आहे. तर तिथं असं म्हणू नका की मी मोबाईल वगैरे घेऊन जाणार आहे, त्यांनी अचानक सांगितलं त्या ताईंनी. तर छोट्या मुलीचा वाढदिवस आहे तर बोलले या, लाडूला बोलले जा, तर लाडू बोलत आहे मी जात नाही, तर बोलवलं आहे म्हणलं तर कोणाला तरी जायलाच पाहिजे, कारण शेजार धर्म आहे शेवटी. तर त्या ताईवरती आल्या त्या बोलवण्यासाठी, म्हणलं जाऊ. तर त्यासाठी काय म्हणतो ना, दिवसभर आराम करून 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 2 दिवस झालं तेच चालू आहे. मी 2 दिवस झालं माझं तेच चालू आहे. तर आज फायनली उठलेले आहे आणि म्हणलं चला जाऊया. तर त्यासाठी तयार वगैरे झाले आहे. कृष्णाचे पेपर झालेले आहेत, ते कृष्ण आता एकदम फ्री 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 आहे, एकदम आराम आहे. आणि भांडणाला मला अजिबात म्हणजे काय खूपच उल्हास आहे दोघांना, एकही ऐकत नाही. तर हेच चालू आहे. तर चला, आता काही मोबाईल वगैरे काही घेऊन जात नाही मी, आल्यानंतर सांगते तुम्हाला. कारण आता मला प्रश्न पडलेला घेऊन काय जायचं, कारण अचानक सांगितलं काय घेणार ना. तर बघूया आता काय घेऊन जाऊ शकते. तर आणि मोबाईलला म्हणाल तर माझे चार्जिंग नाही आहे, तर त्यामुळं इथेच ठेवणार आहे. लाईट आलेली आहे आता, आणि लगेच जाऊन झटकीपट 10 ते 15 मिनटामध्ये वापस येणार आहे. तर हे बघा, बड्डेवरनं आले. बड्डेला काय भेटलं तर केक, आणि तेही लाडूनं कृष्णाने खाल्ल्यावर का एवढा उरला, तर ते तुम्हाला दाखवत आहे. आणि आता फायनली आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 7 आणि आमच्याकडे आलेलं आहे पाणी, तेही प्यायचं. तर आता हंडी भांडी सगळी घासायची आणि नंतर पाणी भरायला सुरुवात करायची. सगळी भांडी रिकामी आहेत माझी, पाहू शकतो, सगळी सगळी सगळी. पाण्याचं हे आहे, आता प्यायचं पाणी आहे तेही भेटतं की नाही ते माहीत नाही. आणि बाहेर पहा कसला अंधार पडलाय बघा, ठीक आहे. कारण 7 वाजलेले आहेत. हवा म्हणाल तर खूप छान सुटलेली आहे. पण चला असू द्या, हवेच्या नादी लागले तर माझं पाणी राहील, कारण ते भरणं खूप जरुरी आहे. नाहीतर आज पाणी नाही भरलं तर परत हप्ताभर अजिबात पाणी येत नाही. म्हणजे 8 दिवसाला एकदाच पाणी येते. चल ना, घे ना भांडे बाहेर, चल मी घासून घेते. सर पहिले चेंज करून घेते आणि नंतर पाणी भरते. ऊन चमकायले ग मागून, ऊन चमकायले. भीती वाटते, तिचे पाय थरथर करतात.